नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. आताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज. भाजपच्या एका खासदाराला वाचवण्यासाठी 141 खासदार निलंबित. काय आहे सविस्तर व मोठी अपडेट जाणून घेऊया. संसदेत झालेल्या घुसखोरीनंतर गृहमंत्र्यांनी निवेदन देण्यात यावे, या संदर्भात चर्चा करण्यात यावी या मागणीसाठी विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर संसदेत दोन्ही सभागृहात विरोधी पक्षातील खासदारांनी मोठा गोंधळ घातला. यानंतर लोकसभा अध्यक्षांनी काल एकाच दिवसात 46 खासदारांना निलंबित करण्यात आलं होतं, तर राज्यसभेतील 46 असे एकूण 92 खासदारांचं निलंबन करण्यात आलं. यानंतर आज 39 खासदारांचं निलंबन करण्यात आलं. यातच आज राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे देखील निलंबन करण्यात आलंय. यावरून आता माजी मंत्री अनिल देशमुख यांनी टीका केली आहे. 141 खासदारांचं निलंबन ही घटना हुकुमशाहीची आहे, हे योग्य नाही. संसदेत घुसखोरी करण्यासंदर्भात चर्चा व्हावी ही मागणी सदस्यांची होती, त्यात चुकीचं काय आहे? यावर इतक्या मोठ्या प्रमाणात खासदारांचं निलंबन करणं योग्य नाही. माझ्या राजकीय जीवनात मी असे पहिल्यांदाच पाहिलंय, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी केली आहे. तर भाजपच्या एका खासदाराला वाचवण्यासाठी विरोधी पक्षातील 141 खासदारांना निलंबित करण्याचा निर्णय म्हणजे देशात अघोषित आणीबाणी लागू शकते काय, असा प्रश्न उपस्थित होतो. ज्या खासदाराच्या शिफारशीने संसदेतील घुसखोरांना पास मिळाला त्यावर चर्चा तर होणारच. शेवटी केंद्र सरकारचं चर्चेला इतकं घाबरतं का? त्यात भीतीतून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. दिवा विझवायला लागतो तसा तो जास्त फडफडत करीत असतो, असं टीका शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी केली आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुर्तास धन्यवाद.